नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट फार गंभीर आहे. तर ती काय आहे आपण जाणून घेऊया. बाल व महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच ट्विट केले आहे की KYC दुरुस्तीसाठी आता एकच संधी मिळणार आहे. हो लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ही 31 डिसेंबरपर्यंत शेवटची संधी आहे. जरी तुमची KYC करताना मागच्या वेळेस काही चुका झालेल्या असतील, त्या दुरुस्त करण्यासाठी आता तुम्हाला ही शेवटची संधी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्या चुका दुरुस्त करून घ्याव्या. तर चला बघूया की बाल व महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय ट्विट करून आपल्याला माहिती दिलेली आहे. KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम भागातील आहेत. KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, ध्यानात घ्या, ही तुमच्यासाठी अंतिम संधी आहे 31 डिसेंबरपर्यंत. त्यामुळे तुमच्या जरी KYCत काही चुका असतील त्या सर्व दुरुस्त करून घ्या. यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास कटिबद्ध आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.